विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली 14 जुलैला विशाळगड मुक्ती आंदोलन पुकारण्यात आलं होतं। मात्र संभाजीराजे विशाळगड परिसरात पोहोचण्याअगोदरच विशाळगड आणि परिसरात तोडफोड सुरू झाली होती। या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी 24 जणांना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत। आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्यासमोर या संशयितांच्या जामिनावरील सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट अभिजित देसाई, सागर शिंदे, धनंजय चव्हाण यांनी काम पाहिलं। त्यांनी गुन्हे दाखल झालेले संशयित हे त्या दिवशी पन्हाळा पावनखिंड मोहिमेवर होते, त्यामुळे त्यांचा या दंगलीशी संबंध नाही असा युक्तिवाद केला। सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रतिभा जाधव आणि समीर तांबेकर यांनी काम पाहिलं। यावेळी ॲडव्होकेट जाधव आणि तांबेकर यांनी घटना घडली त्या ठिकाणचे जखमी आणि समाज माध्यमात प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याबद्दलचा वृत्तांत न्यायालयासमोर मांडला। या प्रकरणातील संशयितांच्या जामिनावरील अंतिम निर्णय शनिवारी 3 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी सांगितलं। 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेबाबत शाहूवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्यामध्ये 1 ते 25 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये 1 ते 24 आरोपी अटक आहेत। त्यामध्ये त्या आरोपींचा आज रोजी मान्य गोंधळेकर साहेब यांचे कोर्ट मजकुरी जामीन अर्ज ठेवले होते। त्या जामीन अर्जाच्या कामी मी स्वतः सरकारी वकील प्रतिभा जाधव व समीर तांबेकर साहेब सरकारी वकील यांनी सदर कामी युक्तिवाद केलेला आहे। युक्तिवादामध्ये आम्ही तपासी अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे, तो तांत्रिकदृष्ट्या व सोशल मीडियावरून व तसंच त्या ठिकाणी असणारे जखमी पोलीस यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवलेले आहेत। त्याबाबतचा जो तपास झालेला आहे त्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही मेहरबान कोर्टांच्या समोर आमच्या युक्तिवादामधून मांडलेला आहे आणि त्याची पुढील तारीख सदर कामाची पुढील तारीख 3 ऑगस्ट 2024 दिलेली आहे। दरम्यान विशाळगड दंगल प्रकरणाच्या आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। न्यायालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात जमाव करून थांबलेल्या लोकांना बाहेर काढलं।